विषय सामान्य विज्ञान अति महत्त्वाचे प्रश्नोत्तरे विभाग 1 भौतिकशास्त्र अग्निबाणाचे प्रक्षेपण कार्य न्यूटनच्या कोणत्या नियमाशी संबंधित आहे? बरोबर उत्तर आहे न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. स्पष्टीकरण न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार प्रत्येक क्रिया बलाला समान आणि विरुद्ध दिशेने प्रतिक्रिया बल असते. रॉकेटमधून वायू तीव्र वेगाने खाली ढकलला जातो, ज्यामुळे रॉकेट वरच्या दिशेने उडते. क्रिया प्रतिक्रिया. युक्ती रॉकेट होईल आकाशात भरारी, तिसरा नियमच करेल सवारी. क्रिया प्रतिक्रिया. पाण्याच्या विसंगत विस्तारात कोणत्या तापमानाला पाण्याची घनता सर्वाधिक असते? बरोबर उत्तर आहे 4°C. स्पष्टीकरण सामान्य द्रवाप्रमाणे पाणी 0°C ते 4°C दरम्यान गरम केल्यावर आकुंचन पावते. त्यामुळे 4°C तापमानाला पाण्याचे आकारमान सर्वात कमी आणि घनता सर्वात जास्त असते. युक्ती पाण्याचा 4चा आकडा सर्वात भारी, तिथेच घनता असते सर्वात जास्त. प्रश्न तिसरा निरोगी मानवी कानाला ऐकू येणाऱ्या ध्वनीची श्राव्य ध्वनीची वारंवारता किती असते? बरोबर उत्तर आहे 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ. स्पष्टीकरण मानवी कान 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ वारंवारतेपर्यंतचा ध्वनी ऐकू शकतो. यापेक्षा कमी वारंवारतेच्या ध्वनीला अवश्राव्य आणि जास्त वारंवारतेच्या ध्वनीला अतिश्राव्य म्हणतात. ट्रिक 20च्या खाली ऐकू येत नाही, 20,000च्या वर कान सहन करत नाही. प्रश्न चौथा आकाश निळे दिसण्यासाठी कोणती नैसर्गिक घटना कारणीभूत आहे? अचूक उत्तर आहे वातावरण आणि प्रकाशाचे विकिरण हे दोन्ही. स्पष्टीकरण सूर्यप्रकाशातील निळ्या रंगाची तरंग लांबी सर्वात कमी असल्याने त्याचे वातावरणातील कणांद्वारे विकिरण सर्वाधिक होते. वातावरण नसल्यास आकाश काळे दिसेल, जसे चंद्रावर दिसते. ट्रिक निळ्याची तरंग छोटी, वातावरणात होते मोठी चोरी. प्रश्न पाचवा तडित रक्षक इमारतीची विजेपासून रक्षण करतो, त्याच्या रचनेत कोणत्या धातूची पट्टी वापरली जाते? बरोबर उत्तर आहे तांबे. स्पष्टीकरण तांबे हा विजेचा उत्तम सुवाहक आहे. तडित रक्षकात तांब्याची जाड पट्टी वापरून वीज सुरक्षितपणे जमिनीत सोडली जाते. ट्रिक आकाशातून वीज पडता जोरात तांब्याची पट्टी धावते इमारतींच्या रक्षणात. प्रश्न सहावा SONAR सोनार यंत्रणेमध्ये समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणत्या ध्वनीचा वापर होतो? अचूक उत्तर आहे अतिश्राव्य किंवा श्राव्यातीत ध्वनी. स्पष्टीकरण 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त वारंवारता असलेल्या अतिश्राव्य ध्वनीमध्ये उच्च ऊर्जा असते आणि तो पाण्यात दूरपर्यंत जाऊ शकतो. याच तत्वावर सोनार कार्य करतो. युक्ती 20,000च्या वरचा आवाज मोठा, अल्ट्रासोनिकचा नियम नाही खोटा. प्रश्न सातवा फ्रीजमधून बाहेर काढलेल्या शीतपेयाच्या बाटलीवर पाण्याचे थेंब का दिसतात? अचूक उत्तर आहे संघनन या क्रियेमुळे. स्पष्टीकरण हवेतील पाण्याचे बाष्प अतिशय थंड बाटलीच्या संपर्कात आल्यावर द्रवात रूपांतरित होते.
यालाच संघनन म्हणतात. युक्ती: थंडगार बाटली बाहेरून रडते, वायूचे द्रवात रूपांतर संघनन सांगते. प्रश्न 8वा. सूर्यप्रकाशातील वर्णपटात सर्वात कमी तरंग लांबी कोणत्या रंगाची असते? अचूक उत्तर आहे जांभळा. स्पष्टीकरण: सूर्यप्रकाशात तांबड्या रंगाची तरंग लांबी सर्वात जास्त असते, त्यामुळे त्याचे विचलन सर्वात कमी होते. या उलट जांभळ्या रंगाची तरंग लांबी सर्वात कमी असल्याने त्याचे विचलन सर्वात जास्त होते. युक्ती: तांबडा लांबूनच दिसतो छान, जांभळ्याची तरंग लांबी सर्वात लहान. प्रश्न 9वा. सहसंबंध पूर्ण करा. सूर्य, पृथ्वी तर अणुकेंद्रक काय? अचूक उत्तर आहे इलेक्ट्रॉन. स्पष्टीकरण: ज्याप्रमाणे सूर्याभोवती पृथ्वी फिरते, त्याचप्रमाणे अणूच्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन्स फिरतात. युक्ती: केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन फिरती, सूर्याभोवती पृथ्वीची जशी गती. प्रश्न 10वा. आवाजाची तीव्रता मोजण्याचे प्रमाणित एकक कोणते आहे? अचूक उत्तर आहे डेसिबल, DB. स्पष्टीकरण: आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी डेसिबल हे एकक वापरले जाते. सामान्य संभाषणाची तीव्रता 60 dB असते. युक्ती: आवाज किती तीव्र? विचारू नको सावध, डेसिबल DBच मोजदात सांगेल सारे सरळ. विभाग 2 रसायनशास्त्र. प्रश्न 11वा. ॲल्युमिनियमच्या अणूमध्ये 13 प्रोटॉन, 14 न्यूट्रॉन व 13 इलेक्ट्रॉन असतील तर त्याचा अणुवस्तुमानांक किती? अचूक उत्तर आहे 27. स्पष्टीकरण: अणुवस्तुमानांक A बरोबर प्रोटॉनची संख्या P अधिक न्यूट्रॉनची संख्या N. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य असते. 13 अधिक 14 बरोबर 27. युक्ती: अणूचे वजन केंद्रकात असते, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज सांगते. प्रश्न 12वा. पितळ, ब्रास हा मिश्र धातू कोणत्या धातूंपासून बनतो? अचूक उत्तर आहे जस्त प्लस तांबे. स्पष्टीकरण: पितळ हा तांबे आणि जस्त यांचा मिश्र धातू आहे. तांब्यामध्ये जस्त मिसळल्याने त्याची तन्यता आणि गंजरोधकता वाढते. युक्ती: पी ता जी. पितळ बरोबर तांबे अधिक जिंक जस्त. प्रश्न 13वा. कार्बनचे खालीलपैकी कोणते रूप अस्फटिक आहे? अचूक उत्तर आहे दगडी कोळसा किंवा चारकोल. स्पष्टीकरण: दगडी कोळसा, कोक, चारकोल ही कार्बनची अस्फटिक रूपे आहेत. जिथे अणूंची रचना अनियमित असते, तर हिरा, ग्रॅफाइट ही स्फटिक रूपे आहेत. युक्ती: हिरा, ग्रॅफाइट चमकतात स्फटिकात, कोळसा, चारकोल राहतात अस्फटिक रूपात. प्रश्न 14. खालीलपैकी कोणता अधातू सामान्य तापमानाला द्रव्य अवस्थेत आढळतो? अचूक उत्तर आहे ब्रोमिन. स्पष्टीकरण: ब्रोमिन हा एकमेव अधातू आहे जो द्रव स्वरूपात असतो, लाल तपकिरी रंगाचा. तर पारा, मर्क्युरी हा द्रव धातू आहे. युक्ती: द्रव धातू विचारला तर पारा चढतो, द्रव अधातू विचारला तर ब्रोमिन म्हणतो. प्रश्न 15वा. असंतृप्त वनस्पती तेलापासून
संतृप्त वनस्पती तुपात रूपांतर करताना कोणता वायू वापरतात? अचूक उत्तर आहे हायड्रोजन. स्पष्टीकरण. या प्रक्रियेला हायड्रोजनेशन म्हणतात. निकेल उत्प्रेरकाच्या उपस्थितीत तेलात हायड्रोजन वायू मिसळला जातो. युक्ती. तेलाचे तूप करायचे मनात, हायड्रोजन वायू सोडावा पानात. प्रश्न 16वा. तांब्याच्या जंगाचा रंग कोणता असतो? अचूक उत्तर आहे हिरवा. स्पष्टीकरण. तांबे हवेतील ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि आर्द्रतेशी अभिक्रिया करून तांबे कार्बोनेट आणि तांबे हायड्रॉक्साईडचे हिरवे थर तयार करतो. रासायनिक समीकरण 2Cu + O2 + H2O + CO2 = CuOH2 + CuCO3. तांब्याच्या जंगालाच पाटिना म्हणतात. युक्ती. तांब्यावर जंग हिरवे हे गृहीत धरा सर्वदा निर्विवादपणे. प्रश्न 17वा. ॲल्युमिनियमचे ताज्या सोडियम हायड्रॉक्साईडच्या द्रावणात मिसळल्यास कोणता वायू तयार होतो? अचूक उत्तर आहे रंगहीन व गंधहीन वायू, जो जळत्या काडीला पॉप आवाज करतो. ॲल्युमिनियमची सोडियम हायड्रॉक्साईड क्षाराबरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजन H2 वायू तयार होतो. रासायनिक समीकरण 2Ai + 2NaOH + 6H2O = 2Na (Ai (OH) 4 + 3H2. ही हायड्रोजन गॅस रंगहीन, गंधहीन आणि ज्वलनशील असते. जळत्या काडीने तपासल्यास पॉप आवाज येतो. युक्ती. क्षार आणि ॲल्युमिनियम मिसळा भरी, हायड्रोजन सुटेल पॉप आवाज करी. प्रश्न 18वा. हळद हा एक नैसर्गिक सूचक आहे. योग्य विधान कोणते? अचूक उत्तर आहे हायड्रोक्लोरिक आम्लात पिवळी आणि सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये लाल होते. स्पष्टीकरण. हळद ही एक नैसर्गिक सूचक आहे. आम्लीय द्रावणात तिचा रंग पिवळा राहतो, तर आम्लारी द्रावणात ती लाल होते. अनेक पेंट्समध्येही या गुणधर्माचा उपयोग केला जातो. युक्ती. हळदीचा रंग आम्लात पिवळा, आम्लारीत लाल होईल भरदार. प्रश्न 19वा. तांबा जस्ताच्या द्रावणातून जस्ताचे विस्थापन का करू शकत नाही? अचूक उत्तर आहे फक्त बी. तांबा जस्तापेक्षा कमी अभिक्रियाशील आहे. स्पष्टीकरण. धातूंच्या अभिक्रियाशीलता मालेत जस्त हा तांब्यापेक्षा जास्त अभिक्रियाशील आहे. या मालिकेत वरचा धातू खालच्या धातूला त्याच्या द्रावणातून विस्थापित करू शकतो, पण खालचा धातू वरच्या धातूला विस्थापित करू शकत नाही. युक्ती. तांबे जस्ताला नाही हुसकावू शकत, कारण तो अभिक्रियाशीलता मालेत जस्ताच्या खाली असतो. प्रश्न 20वा. आधुनिक आवर्त सारणी कोणी मांडली? अचूक उत्तर आहे मोसले. स्पष्टीकरण. हेनरी मोसलेने अणुक्रमांक हा मूलभूत गुणधर्म मानून आवर्त सारणी मांडली. यापूर्वी मेंडेलीवने अणुवस्तुमानाच्या आधारे सारणी मांडली होती. युक्ती. मोसलेची आधुनिक सारणी आदर्श. अणुक्रमांकाचा आधार आहे सर्वार्थ. प्रश्न 21वा. स्टेनलेस स्टील कोणत्या घटकांचे मिश्रण आहे? अचूक उत्तर आहे लोखंड,
अधिक क्रोमियम अधिक निकेल यांचे मिश्रण. स्पष्टीकरण. स्टेनलेस स्टील हा एक मिश्र धातू असून यात लोखंड प्रमुख असते, तर क्रोमियम गंज रोखण्यासाठी आणि निकेल चमक व कडकपणा वाढवण्यासाठी असते. युक्ती. स्टेनलेस स्टील बनवा सहज, लोखंड क्रोमियम निकेल दोस्त. प्रश्न 22. सर्वाधिक घनता कोणत्या द्रवाची असते? अचूक उत्तर आहे पारा. स्पष्टीकरण. पारा हा द्रव धातू सामान्य तापमानाला सर्वाधिक घनता असलेला द्रव आहे. त्याची घनता 13.6 ग्रॅम प्रति सेंटीमीटर घन असते. यामुळेच पारा बॅरोमीटर थर्मामीटरमध्ये वापरला जातो. युक्ती. द्रवांची घनता मोजायची वेळ आली, पाऱ्याची घनता सर्वोच्च आली. प्रश्न 23. कोरडा बर्फ म्हणजे काय? अचूक उत्तर घन कार्बन डायऑक्साईड. स्पष्टीकरण. कोरडा बर्फ म्हणजे घन अवस्थेतील कार्बन डायऑक्साईड सॉलिड CO2. याचे तापमान अतिशय कमी -78.5 अंश सेल्सिअस असते आणि ते थेट घन रूपातून वायू रूपात रूपांतरित होते. उदात्ती भवन. युक्ती. कोरडा बर्फ गोठलेला CO2 दिसायला पांढरा पण आहे अतिशय थंडगार. प्रश्न 24. लोखंडाला गंज लागण्यासाठी कोणत्या 2 घटकांची आवश्यकता असते? अचूक उत्तर आहे ऑक्सिजन आणि आर्द्रता O2 + H2O. स्पष्टीकरण. गंज ही एक जटिल रासायनिक प्रक्रिया आहे. लोखंड हवेतील ऑक्सिजन आणि आर्द्रतेशी अभिक्रिया करून लाल तपकिरी रंगाचा फेरिक ऑक्साईड Fe2O3.xH2O तयार करते. ही प्रक्रिया होण्यासाठी हवा आणि पाणी दोन्ही आवश्यक आहेत. युक्ती. गंजाला हवा आणि पाणीच प्रिय, या दोन्हीशिवाय गंज दूरस्थ. प्रश्न 25. शुद्ध पाण्याचे pH मूल्य किती असते? अचूक उत्तर आहे 7. स्पष्टीकरण. शुद्ध पाण्यात हायड्रोजन आणि हायड्रॉक्साईड आयनचे प्रमाण समान असते. pH हा H+ आयन सांद्रतेचा ऋण गुणक आहे. तटस्थ pH मूल्य 25 अंश सेल्सिअसवर 7 असते. ते 7 पेक्षा कमी म्हणजे आम्लीय आणि जास्त म्हणजे आम्लारी. युक्ती. 7च्या पाण्याला नाही गोड नाही आंबट, ओळखाते तटस्थ. विभाग 3. जीवशास्त्र व आरोग्यशास्त्र. प्रश्न 26. वनस्पती सृष्टीचे उभयचर कोणत्या गटाला म्हणतात? अचूक उत्तर आहे ब्रायोफायटा. स्पष्टीकरण. ब्रायोफायटा गटातील वनस्पती जमिनीवर ओलसर मातीत वाढतात. मात्र प्रजननासाठी पाण्याची नितांत गरज असते. जमीन प्लस पाणी या दोन्ही माध्यमांवर अवलंबून असल्यामुळे त्यांना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणतात. युक्ती. ब वरून ब्रायोफायटा आणि ब वरून दोन्ही जमीन प्लस पाणी माध्यमात राहणारे उभयचर. प्रश्न 27. मानवी शरीरातील मास्टर ग्रंथी किंवा रासायनिक संदेशवाहक कोणती ग्रंथी आहे? अचूक उत्तर आहे पीयूषिका ग्रंथी. स्पष्टीकरण. मेंदूच्या तळाशी असलेली पीयूषिका ग्रंथी इतर सर्व अंतर्स्रावी ग्रंथीच्या कार्याचे नियमन करते.
संप्रेरकांनाच रासायनिक संदेशवाहक म्हणतात. युक्ती: शाळेत पियुष नावाचा मॉनिटर जसा सर्वांवर कंट्रोल ठेवतो, तशीच पियुषिका ग्रंथी शरीरावर. प्रश्न 28वा. रक्त गोठविण्याचे कार्य प्रामुख्याने कोणते घटक करतात? अचूक उत्तर आहे रक्तपट्टिका. स्पष्टीकरण: दुखापतीच्या जागी रक्तपट्टिका एकत्र येऊन जाळे तयार करतात, ज्यामुळे रक्तस्राव थांबतो. या प्रक्रियेसाठी व्हिटॅमिन के आवश्यक असते. युक्ती: पाईपलाईन फुटली की जशी प्लेट लावून गळती रोखतात, तशाच शरीरात प्लेटलेट्स धावतात. प्रश्न 29वा. DOT डायरेक्टली ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट ही उपचार पद्धती कोणत्या आजाराच्या निर्मूलनासाठी वापरली जाते? अचूक उत्तर आहे क्षयरोग. स्पष्टीकरण: DOTS ही WHO ची प्रत्यक्ष देखरेखीखालील उपचार पद्धती क्षयरोगासाठी वापरली जाते. यामुळे रुग्ण नियमितपणे औषधे घेतो आणि औषधांना दाद न देणारा TB होण्याचा धोका टळतो. युक्ती: डॉट स्मशानात नेईल क्षयरोगाला, प्रत्यक्ष औषध घालून देईल आरोग्याला. प्रश्न 30वा. हेपेटायटिस या रोगाचा थेट प्रादुर्भाव कोणत्या अवयवावर होतो? अचूक उत्तर आहे यकृत. स्पष्टीकरण: हेपेटायटिस म्हणजे सामान्य भाषेतील कावीळ. हा विषाणूजन्य आजार असून यात यकृताला सूज येते आणि यकृताचे कार्य मंदावते. युक्ती: वैद्यकीय भाषेत हेपा म्हणजे यकृत, हेपेटायटिस झाला की यकृताची होते आफत. प्रश्न 31वा. H1N1 या विषाणूमुळे कोणता आजार होतो? अचूक उत्तर आहे स्वाईन फ्लू. स्पष्टीकरण: H1N1 हा विषाणू स्वाईन फ्लूसाठी कारणीभूत आहे. हा श्वसन संस्थेवर हल्ला करणारा संसर्गजन्य आजार आहे. टीप: बर्ड फ्लू H5N1 या विषाणूमुळे होतो. युक्ती: H1N1 चा स्वाईन डुकरांमध्ये आढळतो. H5N1 पक्ष्यांना त्रास देतो. प्रश्न 32वा. मानवी पचन संस्थेतील लहान आतड्याची सरासरी लांबी किती असते? अचूक उत्तर आहे सुमारे 7 मीटर. स्पष्टीकरण: लहान आतडे लांबीने मोठे आतड्यापेक्षा खूप जास्त, सुमारे 7 मीटर असते. मात्र व्यास कमी असल्याने त्याला लहान म्हणतात. अन्नपचनाचे मुख्य कार्य येथेच होते. युक्ती: नावाने जरी लहान आहे, लांबी त्याची 7 मीटरच्या आसपास आहे. प्रश्न 33वा. स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? अचूक उत्तर आहे जीवनसत्व क. स्पष्टीकरण: स्कर्वी रोगाची लक्षणे म्हणजे हिरड्यांमधून रक्त येणे, जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होणे. हा रोग व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे होतो. युक्ती: क जीवनसत्व बरोबर खाट, आम्लीय फळे, लिंबू, आवळा, संत्री स्कर्वी रोग दूर करते. प्रश्न 34वा. बेरी रातांधळेपणा, अशक्तपणा म्हणजेच ॲनिमिया हे आजार अनुक्रमे कोणत्या जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होतात? अचूक उत्तर आहे बेरी B1, रातांधळेपणा A, अशक्तपणा B12. स्पष्टीकरण: बेरी मज्जासंस्था विकार हा थायामिन व्हिटॅमिन B1च्या कमतरतेमुळे होतो. रातांधळेपणा हा रेटिनॉल व्हिटॅमिन A च्या कमतरतेमुळे होतो. अशक्तपणा ॲनिमिया
कोबालामिन, विटॅमिन B12 किंवा लोहच्या कमतरतेमुळे होतो. युक्ती: बेरी बेरी B1 ने होय दूर, ए शिवाय रात्री सुटेल भरार, B12 शिवाय अशक्तपणा खूप. प्रश्न 35वा. खालीलपैकी कोणत्या संप्रेरकामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते? अचूक उत्तर आहे इन्सुलिन. स्पष्टीकरण: स्वादुपिंडातील बीटा पेशी इन्सुलिन संप्रेरकाचा स्राव करतात. इन्सुलिन रक्तातील अतिरिक्त ग्लुकोजचे रूपांतर ग्लायकोजनमध्ये म्हणजेच साखर साठवून ठेवणारा पदार्थ यात करते, ज्यामुळे साखर नियंत्रित राहते. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो. युक्ती: शुगर फॅक्टरीत इन्सुलिन आहे फोरमॅन, साखरेचे प्रमाण ठेवतो सतत संयमित. प्रश्न 36वा. लोह या खनिज घटकाच्या कमतरतेमुळे मानवामध्ये कोणता आजार होतो? अचूक उत्तर आहे अशक्तपणा, ॲनिमिया. स्पष्टीकरण: लोह हे हिमोग्लोबिनचे महत्त्वाचे घटक आहे. लोहाच्या कमतरतेमुळे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे अशक्तपणा, ॲनिमिया होतो. पालक, डाळिंब, गूळ यामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते. युक्ती: लोह असेल तर रक्तातील हिमोग्लोबिन वसेल. लोह कमी पडले की अशक्तपणा सहज भेटेल. प्रश्न 37वा. मानवामध्ये लिंग निश्चिती करणारी गुणसूत्रे कोणती? अचूक उत्तर आहे XY प्रकार. स्पष्टीकरण: मानवामध्ये 23 जोड्या गुणसूत्रांपैकी एक जोडी म्हणजे लिंग गुणसूत्र. स्त्रीमध्ये XX समरूप आणि पुरुषामध्ये XY विषमरूप गुणसूत्रे असतात. पुरुषाकडून X किंवा Y गुणसूत्र जाते, त्यावरून संततीचे लिंग निश्चित होते. युक्ती: आई देईल X, बाप देईल X किंवा Y, त्यावरून मुलगा की मुलगी हे होईल ठराय. प्रश्न 38वा. एकपेशीय सजीवांचे उदाहरण कोणते? अचूक उत्तर आहे अमिबा, ईस्ट पॅरामेशियम. स्पष्टीकरण: एकपेशीय सजीव हे फक्त एकाच पेशीने बनलेले असतात. उदाहरणार्थ अमिबा, ईस्ट पॅरामेशियम, युग्लिना. त्यांच्या शरीरातील सर्व क्रिया, पचन, उत्सर्जन, प्रजनन एकाच पेशीत घडतात. युक्ती: अमिबा, ईस्ट पॅरामेशियम एकटे हे सजीव विचारा. एकपेशीय सजीव म्हणून हीच नावे धरा स्मरणात. प्रश्न 39वा. दूध, दुधाची क्रीम, दही यातील स्निग्ध पदार्थ वेगळे करण्यासाठी प्रयोगशाळेत कोणती पद्धत वापरली जाते? अचूक उत्तर आहे अपकेंद्री पद्धत. स्पष्टीकरण: अपकेंद्री पद्धतीमध्ये द्रव अतिशय वेगाने गोल फिरवला जातो. यामुळे जड अविद्राव्य घटक, स्निग्ध पदार्थ तळाशी बसतात आणि हलके घटक वर तरंगतात. दुधातील मलई वेगळी करण्यासाठीही ही पद्धत वापरली जाते. युक्ती: दुधातील मलई, रक्तातील प्लाझ्मा वेगळा अपकेंद्री पद्धतीने करा, सहज आणि झटपट. प्रश्न 40वा. प्लास्टिक प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या तत्वाचा अवलंब करावा? अचूक उत्तर आहे 3R तत्व. कमी करा, पुनर्वापर करा, पुनर्निर्मिती करा. रिड्यूस, रियूज, रिसायकल. स्पष्टीकरण: प्लास्टिक प्रदूषणाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी 3R
ही सर्वात प्रभावी संकल्पना आहे. कमी वापरा, रिड्यूस. पुन्हा वापरा, रियूज. वेगळ्या रूपात पुनर्निर्मिती करा, रिसायकल. युक्ती. प्रदूषण थांबवायचे असेल तर 3R मंत्र धरा कंठी. रिड्यूस, रियूज, रिसायकल याच पद्धती. विभाग 4 पर्यावरण व परिसंस्था. प्रश्न क्रमांक 41. अन्न साखळीतील द्वितीय भक्षक प्राणी कोणता? अचूक उत्तर आहे घुबड. स्पष्टीकरण. अन्न साखळीत गवत उत्पादक, उंदीर प्राथमिक भक्षक, साप द्वितीय भक्षक, गरुड तृतीय भक्षक अशी साखळी असते. शाकाहारी प्राणी उंदीर. खाणारा प्रत्येक मांसाहारी प्राणी घुबड, साप हा द्वितीय भक्षक आहे. युक्ती. गवत खाणारा उंदीर प्राथमिक, उंदराला खाणारे घुबड द्वितीय. प्रश्न क्रमांक 42. कचऱ्यातील पदार्थांच्या नैसर्गिक विघटनासाठी लागणाऱ्या कालावधीचा योग्य उतरता क्रम जास्त ते कमी ओळखा. अचूक उत्तर थर्माकोल, प्लास्टिक, चामडी बूट, लाकूड. स्पष्टीकरण. थर्माकोल अविघटनशील, प्लास्टिक सुमारे 500 वर्ष, चामडी बूट 25 ते 40 वर्ष, लाकूड 10 ते 15 वर्ष. युक्ती. थर्माकोल अमर आहे, प्लास्टिक लंबी रेसचा घोडा आहे, लाकूड लवकर मातीत मिसळेल. प्रश्न 43. वॉटरमॅन ऑफ इंडिया म्हणून कोण प्रसिद्ध आहेत? अचूक उत्तर आहे राजेंद्र सिंह. स्पष्टीकरण. राजेंद्र सिंह यांनी राजस्थानातील दुर्गम भागात जोहड बांधून नद्या जिवंत केल्या म्हणून त्यांना जलपुरुष म्हणतात. युक्ती. राजेंद्र सिंह यांचे पाणीदार काम जलपुरुष म्हणून जगजाहीर नाव. प्रश्न 44. महाराष्ट्रात देवाच्या नावाने राखून ठेवलेल्या पारंपरिक वनक्षेत्राला काय म्हणतात? अचूक उत्तर आहे देवराई. स्पष्टीकरण. महाराष्ट्रात धार्मिक श्रद्धेपोटी राखून ठेवलेल्या वनक्षेत्राला देवराई म्हणतात. मध्य प्रदेशात याला शरणबने म्हणतात. युक्ती. देवाच्या नावाने राखलेली रान तीच आपली देवराई महान. प्रश्न क्रमांक 45. परिसंस्थेतील मृत सेंद्रिय पदार्थांचे विघटन करण्याचे कार्य कोण करते? अचूक उत्तर आहे विघटक, बुरशी व जीवाणू. स्पष्टीकरण. बुरशी आणि जीवाणू हे विघटक आहेत. ते मृत वनस्पती व प्राण्यांचे विघटन करून पोषक द्रव्ये पुन्हा मातीत सोडतात, ज्यामुळे परिसंस्थेतील पोषण चक्र सतत सुरू राहते. युक्ती. मृत शरीराला मातीत मिळवती, विघटक निसर्गाचे चक्र फिरवती. प्रश्न क्रमांक 46. निसर्गाचा सफाई कामगार म्हणून कोणत्या प्राण्याला ओळखले जाते? अचूक उत्तर आहे तरस. स्पष्टीकरण. तरस, गिधाड आणि कावळे हे मृतभक्षक आहेत. ते स्वतः शिकार न करता मृत प्राण्यांचे अवशेष खाऊन जंगलातील परिसर स्वच्छ ठेवतात. युक्ती. स्वतः शिकार न करता मृत मांस जे खाती, निसर्गाची खरी सफाई तरस अन गिधाडच करते. प्रश्न क्रमांक 47. भारतातील स्वच्छ भारत मिशन कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? अचूक उत्तर आहे 2014. स्पष्टीकरण. स्वच्छ भारत मिशन हे महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती वर्षानिमित्त 2 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू करण्यात आले. या अभियानाचे उद्दिष्ट खुले शौचमुक्तीकरण आणि घनकचरा व्यवस्थापन होते. युक्ती. गांधीजींचे स्वप्न साकारायला
2014 मध्ये मोदींनी मोर्चा वळविला. प्रश्न क्रमांक 48. खालीलपैकी कोणता वायू हरितगृह वायू म्हणून ओळखला जातो? अचूक उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, CO2, CH4, N2O. स्पष्टीकरण. हरितगृह वायू हे सूर्यप्रकाश शोषून घेतात आणि पृथ्वीच्या वातावरणातील उष्णता वाया जाऊ देत नाहीत, ज्यामुळे तापमानात वाढ होते. मुख्य हरितगृह वायूमध्ये कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, जलबाष्प आणि क्लोरोफ्लोरोकार्बन यांचा समावेश होतो. युक्ती. हरितगृह वायू म्हणजे CO2, CH4, N2O यांशिवाय होईल पृथ्वी थंडगार. प्रश्न क्रमांक 49. खालीलपैकी कोणता रोग मच्छरांमुळे होत नाही? अचूक उत्तर आहे टायफॉइड. स्पष्टीकरण. टायफॉइड हा जीवाणूजन्य आजार असून तो दूषित अन्न किंवा पाण्यामुळे होतो. मलेरिया, अनाफेलीज मच्छर, डेंग्यू, एडिस मच्छर, चिकनगुनिया, एडिस मच्छर, हायलेरिया, एलिफंटियासिस, क्युलेक्स मच्छर हे सर्व मच्छरांमुळे होतात. युक्ती. मच्छर आणि रोगांची मैत्री. मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, हायलेरिया, टायफॉइड मात्र यापासून दूर आहे. प्रश्न क्रमांक 50. रेयॉन या कृत्रिम तंतूबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? अचूक उत्तर रेयॉन हा नैसर्गिक स्रोतापासून मिळणारा कृत्रिम तंतू आहे. स्पष्टीकरण. रेयॉन हा नैसर्गिक लाकडाच्या लगद्यापासून तयार केला जातो, त्यामुळे तो अर्धकृत्रिम तंतू आहे. यालाच कृत्रिम रेशीम असेही म्हटले जाते. युक्ती. रेयॉन म्हणजे जंगलातील लाकडाची भेट, पण माणसाची रचना म्हणून झाली प्रसिद्ध. प्रश्न. खालीलपैकी कोणते बदल हे रासायनिक बदल आहेत? अचूक उत्तर आहे सफरचंदाचा तुकडा तपकिरी होणे, लोखंडाला गंज लागणे, दुधाचे दह्यात रूपांतर होणे. स्पष्टीकरण. रासायनिक बदलामध्ये एक किंवा अधिक नवीन पदार्थ तयार होतात. हे बदल साधारणपणे अपरिवर्तनीय असतात. सफरचंदाचा तुकडा तपकिरी होणे म्हणजे ऑक्सिडेशन, लोखंडाला गंज लागणे म्हणजे ऑक्सिडेशन, दुधाचे दह्यात रूपांतर होणे म्हणजे आम्लीभवन. हे सर्व रासायनिक बदल आहेत. युक्ती. फळाचा रंग बदले, दूध दही बने, गंजाने लोखंड गमावे आपले तेज, हे रासायनिक बदलाचेच प्रतिबिंब सज्ज. आणि शेवटचा प्रश्न. समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? अचूक उत्तर आहे अल्टिमीटर. स्पष्टीकरण. अल्टिमीटर हे एक उपकरण आहे जे विमानात, हवाई परिवहनात, हायकिंगमध्ये दिलेल्या संदर्भ पातळीपासूनची उंची सामान्यतः समुद्र सपाटीपासून मोजण्यासाठी वापरले जाते. बहुतांश अल्टिमीटर हे हवेच्या दाबामध्ये होणाऱ्या बदलावर आधारित असतात. युक्ती. विमान किती वरती उडते हे सांगणारे अल्टिमीटर हे एकमेव साधन आहे. अत्यंत खरे. महा TET स्पेशल. क्विक रिव्हिजन. स्वाईन फ्लू, H1N1 विषाणू, बर्ड फ्लू, H5N1 विषाणू, पाण्याची मॅक्झिमम घनता 4°C, द्रव अधातू ब्रोमिन, कोरडा बर्फ, ठोस CO2,
मास्टर ग्रंथी, पीयूषिका, स्कर्वी, व्हिटॅमिन सीची कमतरता, राज्य विज्ञान संस्था, नागपूर या ठिकाणी आहे. हरितगृह वायू CO2, CH4, N2O, जलबाष्प CFCS. देवराई महाराष्ट्र, शरणबणे मध्य प्रदेश. सफेद क्रांती दुग्ध उत्पादन. अशा प्रकारे दिलेल्या प्रश्नोत्तर संचाचा सर्वांनी काळजीपूर्वक व सखोल अभ्यास करा. धन्यवाद.